हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी कुशाग्रचा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर करत आहे आणि हा व्हिडिओ करताना मी फार आनंदित आहे. आमचं कुशाग्र आज आमचं पाहून स्वतःला वेगळं प्लेट मी त्याला दिलेलं आहे. तर त्या प्लेटमध्ये सुद्धा खूप छान जेवण करत आहे. साहजिकच त्याचं फर्स्ट टाइम असल्यामुळं अर्ध खाली टाकत आहे. पण छान वाटलं की आमचा कुशाग्र काहीतरी वेगळे नवीन शिकतो आहे. तो आता फक्त 17 महिन्याचाच आहे. तरी पण तो सेपरेट प्लेट दिल्यानंतर चपाती भात संपवत आहे आणि संपल्यानंतर म्हणजे मागत पण आहे. मग त्याची बघा तुम्ही माझं संपलं आहे द्या. त्याच्यानंतर आम्ही त्याला जेव्हा डबल भात वगैरे वाढतो तो खात आहे, संपवत आहे. त्याला दोनदा आम्ही वाढलेला भात दोनदाही खात आहे. साहजिकच अर्धा खाली जात आहे, अर्धा सांडवत आहे, थोडंसंच त्याच्या पोटात जात असेल तरी पण आम्ही ठीक आहे. तो त्याचं त्याला सेल्फ जेवत आहे ना, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. बघा त्याच्या दिदीने त्याला भात वाढला, आता तो लगेच सगळाच घेणार. अर्ध थोडंसं 2 घास तोंडामध्ये बाकी सगळं खाली, असं करूनच तो खात आहे. पण आम्हाला माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे की आमचं कुशाग्र फक्त 17 महिन्याचा आहे आणि तो स्वतंत्र प्लेट घेऊन जेवत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण त्याचा जो दादा होता सोनू दादा, त्यानं असं कधी नाही जेवायचं, जीव घातल्याशिवाय जेवायचंच नाही किंवा टीव्ही लावल्याशिवाय जेवायचं नाही. आमच्या कुशाग्रला म्हणजे विशेष त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याला टीव्ही किंवा मोबाईलमध्ये तो एवढा अट्रॅक्ट नाही होत. तो ऍक्टिव्हिटीमध्येच बिझी राहतो, खेळण्याकडेच लक्ष देतो आणि जेवताना पण पहा त्याच्याकडे काहीच नाहीये. तो मोबाईल मागत नाही, टीव्ही मागत नाही, निवांत असं छान जेवण करतो. आणि आता तो त्याच्या डेली रुटीन मध्ये सुद्धा सकाळी उपमा, कधी पोहे, असं वरण भात, सपक वरण, कधी दलिया, असं वेगवेगळं काही तो आता टेस्ट करत आहे. आणि असं नाही की आम्ही त्याच्यासाठी स्पेशल बनवत आहे. तो आम्ही तिखट मिडियमच खातो म्हणून आम्ही आमचं जेवणाचं त्याला देत आहोत आणि तो पण मिडियम तिखट खात आहे. असं खूप सपक सपक आहे त्याच्यात काहीच नाही असं नाही त्याच्यासाठी, किंवा स्पेशल आम्ही वेगळं करतो असं पण नाही. आम्ही जे बनवतो तोच तो खातो. लहान बाळासाठी वेगळं बनवणं असं काहीच नाहीये. कारण आम्ही जे जेवतो आमच्या जे ताटात आहे तेच तो खायला शिकला. आणि मी खूप आई म्हणून खूप आनंदित आहे की आमचं कुशाग्र आता स्वतः जेवण करत आहे. आता डबल तिच्या दिदीनं भात वाढलेला आहे पहा तुम्ही, थोडा तो पुन्हा तोंडात घेतला होता. अर्धा खाली सांडवत आहे तरी पण छान तो प्रयत्न छान करत आहे जेवणाचा. आणि आम्ही सगळे बसलो ना जेवायला, तो आमच्या ताटात नाही जेवत आहे, त्याला स्वतंत्र ताट मागत आहे आणि स्वतंत्रच त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला थोडं थोडं का होत नाही, चपाती पोळी भाजी आम्ही सगळं असं थोडं थोडं दिलं ना तेवढं तो नियमाने संपवत आहे. सांडवेल, अर्ध सांडवेल, थोडंसं जेवेल, पण तो प्लेट घेऊनच बसणार, स्वतंत्र बसणार आणि जेवणार. ही त्याची सवय मला खूप आवडत आहे. आणि आमचा कुशाग्र असं खूप सारं नवीन नवीन रोज नवीन नवीन शिकत आहे. आणि मला एक आई म्हणून खूप आनंद वाटत आहे की तो खूप असं जास्त वेगाने शिकत आहे. कुठलीही गोष्ट एखादी शिकवली की तो असं छान शिकतो. तुम्ही पाहिलं असेल की आमच्या कुशाग्रला सगळीच फळे आवडतात. तुम्ही जर त्याचं चॅनल पाहिलं तर प्रत्येक फळ खाताना जर त्याचं रील मी अपलोड केलेले आहेत. फळं तर सगळी आवडतात. मग आता आमच्यासोबत जेवायला पण लागला. फक्त 17 महिन्यांचा, आता 16 संपून 17 मध्ये स्टार्टिंग आहे महिन्यांची, तरी पण तो आमचा कुशाग्रमध्ये ही सवय मला खूप आवडलेली आहे. बघा त्यानं भात पूर्ण संपवलंय, वरण थोडंसं शिल्लक आहे, पोळी थोडीशी आहे. त्याला म्हणजे 2च दाडा आलेल्या आहेत, जास्त पूर्ण दाटा नाहीत म्हणून तो पोळीला तेवढं हे नाही करत आहे. पण भात मात्र आवडीनं खात आहे. आता तो वरण खायचा प्रयत्न करत आहे पण त्याच्या हाताला भातासारखं येत नाहीये, म्हणजे तो वरण येतच नाही. त्यामुळे आता तो त्याच्या लक्षात आलं की हे वरण काही आता हाताने येणार नाहीये. मग आता तो त्याचं डोकं लावत आहे, आता ती वरण तर मला खायचं आहे तर मी खाणार कसं. मग आता बघा तो पुढे काय करतो. वरण त्याला खायचं आहे, थोडंसं शिल्लक आहे वरण आणि जास्त तिखट नाहीये. बघा त्याच्या हाताला थोडंसं जात आहे. मग आता तो विचार करत आहे की मी वरण कसं खाणार. तर तो वरण खाण्यासाठी माहितीये का त्याचं तोंड त्या प्लेटला लावतो आणि एवढा हसतो. मी पण खूप हसल्यामुळे तो पण खूप हसायला लागतो की वरण काय भातासोबत मिक्स करून नाही खाल्ला, तो नुसता भात खाल्ला, नंतर थोडं थोडं वरण खात आहे. आणि आता वरण हाताला येत नाही म्हणून तो काय करेल, त्याचं तोंडच त्या वरणाला लावेल. असं तो त्याचं एक माइंड वापरत आहे. मी काय केलं पाहिजे, मी कसं खाल्लं पाहिजे, त्याच्या ट्रिक्सनं तो जेवणाला बघा तो त्याचं तोंडच तिथं नेत आहे. पहिल्या प्रयत्नात पूर्ण तोंड पण त्या ताटापर्यंत जात नाही.
नाहीये, कारण त्याला हे माहीतच नाही. त्याच्यासाठी हा पहिला प्रकार आहे. मग आता बघा दुसऱ्यांदा तो ट्राय करेल, पूर्ण तोंड त्या वरणावर ठेवेल, थोडंसं वरण त्याला खायला भेटेल आणि बाकी सगळं त्याच्या तोंडाला लागेल. आणि मग मी हसायला लागले म्हणून तो पण हसायला लागलेला आहे. असा आमच्या कुशाग्रचं पहिलं मील आहे हे. पहिल्यांदा तो असं जेवण केला, खूप सांडवला, पण त्यातही मला आई म्हणून खूप आनंद झाला. कारण बरीच मुलं तुम्ही पाहता जेवायला खूप त्रास देतात आणि जेवणासाठी हे नको ते नको असं नको तसं नको. आमचा कुशाग्र जे आहे घरात जे बनवलं, मीडियम तिखट असेल कसंही असेल तो खात आहे. आणि आम्ही अक्षरशः धपाटे जरी केलो तरी तो धपाटे सुद्धा आवडीनं खातो. आम्ही घरामध्ये काही करू त्याला थोडं थोडं देतो टेस्ट करायला आणि तो आवडीनं खातो. मला मग त्याच्या या सवयीवरून असं लक्षात येत आहे की कुशाग्र इन फ्युचर मला जेवणासाठी अजिबात त्रास देणारा नाहीये, कारण त्याला तो प्रत्येक गोष्ट स्वतः शिकत आहे. बघा वरण हाताने येत नाही म्हणून त्याला अख्खं तोंडच त्या वरणाला लावलेलं आहे आणि जिभीनं तो चाटत आहे. तर मी हसले म्हणून तो पण खूप हसायला लागेल, म्हणजे असं कसं वरण खायला रे. बघा त्याच्या तोंडाला पूर्ण वरण भात लागलेला आहे आणि तो खूप खुश आहे. त्याला असं वाटायला लागलं की मी जेवण पूर्ण संपवलं, म्हणजे मी काहीतरी वेगळं केलं, मी काहीतरी असं म्हणून तो पण आनंदित आहे आणि आई म्हणून मी पण आनंदित आहे. अशा प्रकारे आमचा कुशाग्र च्या वेगवेगळ्या आठवणी मी व्हिडिओ करून ठेवत असते. त्याला इन फ्युचर त्याला मी त्याचं पहिलं तू कसा जेवण केला हे दाखवणार. आणि आपण लहान मुलांच्या म्हणजे प्रत्येक आईला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात. साहजिकच आहे. कुशाग्रची छोटीशी आठवण मी म्हणजे कॅमेऱ्यात कैद केलेली ही आम्हाला खूपच आनंददायी ठरणार आहे. थँक्यू.